नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे, भुसावळ येथील श्रीमती पक कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात बहुपर्यायी प्रश्नांचा विचार आपण करत आहोत. पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या संदर्भातला आज आपण 12वा भाग, 6व्या सेमिस्टरचा हा शेवटचा भाग आपण पाहत आहोत. यामध्ये हेरॉल्ड जे लास्की यांच्या विचारावर आधारित हा तिसरा भाग आहे. यापूर्वी आपण हेरॉल्ड जे लास्की यांच्या विचारावर 2 भाग बघितले, ज्यामध्ये 30 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आज आपण 15 प्रश्नांचा विचार या भागात करणार आहोत. ते प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 31 बघा. प्राध्यापक लास्कींच्या मते मानवी व्यक्तिमत्वाच्या विकासाला अनुकूल अशी बाह्य परिस्थिती म्हणजे टिंबटिंब होय. लक्षात घ्या, लास्की यांचं मत आहे मानवाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला अनुकूल अशी बाह्य परिस्थिती. पर्याय वाचा बेटा. अ अधिकार, ब स्वातंत्र्य, क समता, ड न्याय. विनोद सांगतोय ओके अधिकार. बरोबर आहे का? ओके बरोबर आहे. कारण इथे व्यक्तिमत्वाचा विकास जेव्हा येईल तेव्हा अधिकार पाहिजे. अधिकार म्हटले तर स्वातंत्र्य, समता त्यामध्ये अद्ययावत आहेत, पण ही बाह्य परिस्थिती म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? बाह्य परिस्थितीला आपण काय म्हणतो? अधिकार. ओके. प्रश्न क्रमांक 32 बघा. प्राध्यापक लास्की यांनी राज्याच्या खालीलपैकी कोणत्या घटकावर परखड टीका केलेली होती? पहिला पर्याय आहे भूप्रदेश, ब सार्वभौमत्व, क शासन आणि ड लोकसंख्या. बरोबर आहे ना? हे राज्याचे 4ही घटक आहे. आठवतं ना? कोणतंही राज्य जर निर्माण व्हायचं असेल तर या 4 घटकांची आवश्यकता असते, आहे ना? भूप्रदेश पाहिजे, तिथे राहणारे लोक पाहिजे, तिथलं सरकार पाहिजे, पण हे सरकार कसं पाहिजे? सार्वभौम. आणि कोणत्या घटकावर यांनी सार्वभौमत्वाच्या संदर्भात टीका केली? कारण इंग्लंडमध्ये राजा हा सार्वभौम होता ना, म्हणून सार्वभौमत्वावर टीका केली. बरोबर सांगतोय कैलाश. ओके, सार्वभौमत्व. प्रश्न क्रमांक 33 घ्या. प्राध्यापक लास्की यांनी अधिकाराच्या संरक्षणासाठी केलेल्या तरतुदी कोणत्या? बघा मित्रांनो, लोकशाही आहे, लोकशाहीत अधिकार असेल आणि त्या अधिकारांचं जर संरक्षण नसेल तर तुमच्या अधिकाराला काही उपयोग आहे का? नाही ना. मग आता अधिकारांचं संरक्षण, मला आता अधिकार प्राप्त झाले, त्याचं संरक्षण आहे. कशा पद्धतीने होऊ शकतील त्या संदर्भात तरतुदी कोणकोणत्या लास्की यांनी सांगितल्या त्याचा विचार करायचा आहे. आता इथे बघा, पहिला आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. बरोबर सांगतोय का बरं? कारण सत्ता विकेंद्रित असेल तर आपण अधिकार वापरू शकतो, केंद्रीकरण असेल तर म्हणे हुकुमशाही असते. बरोबर आहे बेटा राजेश, आहे ना? जिथे केंद्रित असते तिथे काय असते? हुकुमशाही. तिथे अधिकाराचा विषय येत नाही, म्हणून हे उत्तर बरोबर आहे तुझं म्हणणं. ओके. त्यानंतर बघा इथे 2 नंबरला हां, सल्लागार मंडळ. म्हणजे जिथे लोकशाही असेल तिथे अधिकार असेल तर तिथे लोकांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे की नको? आहे ना? घ्यायला पाहिजे ना. कारण जोपर्यंत तुम्ही इतरांना विचारणार नाही, त्यांची सल्ला मसलत करणार नाही, आपलंच निर्णय लावणार का? नाही ना. म्हणजे हा पण सल्लागार मंडळ पण असेल. बरोबर आहे. राज्याचा व्यक्तिजीवनात अमर्याद हस्तक्षेप. राज्याचा व्यक्तीच्या जीवनात, बेटा तुझ्या जीवनामध्ये विनोद, राज्य अगदी पूर्णतः हस्तक्षेप करेल, तुझं खाजगी जीवनसुद्धा राज्य नियंत्रित करेल, चालेल? नाही ना. तुला स्वातंत्र्य हवं आहे ना. म्हणजे मर्यादित हस्तक्षेप पाहिजे की अमर्याद? मर्यादित म्हणतो, म्हणजे हा अमर्याद हस्तक्षेप म्हणजे उत्तर चुकीचं आहे. मग पर्याय ओळखा, 1 आणि 2. कुठे आहे रे बेटा? अ. ओके. म्हणजे 33चं उत्तर काय आलं मग? अ. प्रश्न क्रमांक 34 घ्या. हेरॉल्ड लास्की यांनी स्वातंत्र्याचे किती प्रकार सांगितलेले आहे? पर्याय नीट वाच बेटा. त्यामध्ये 4, 2, 3 आणि 5. 2 नाही बेटा, 3 सांगितले. ओके. कोणतं सांगितलं माहिती आहे का? चला आपण पुढे पाहणारच आहे. पुढच्या प्रश्नात आलाय. प्रश्न क्रमांक 35 मध्ये प्राध्यापक लास्की यांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही? किती स्वातंत्र्याचे प्रकार सांगितले? 3. इथे किती दिले? 4. म्हणजे 1 स्वातंत्र्य इथे नाही. मग ते कोणतं आहे निवडायचं आहे. पर्याय नीट वाचा बेटा आधी. अ खाजगी स्वातंत्र्य, ब राजकीय स्वातंत्र्य, क आर्थिक स्वातंत्र्य आणि ड मध्ये शैक्षणिक स्वातंत्र्य.
आता इथे खाजगी स्वातंत्र्य यालाच तुम्ही दुसरा शब्द माहिती आहे कोणता वापरतात? वैयक्तिक. वैयक्तिक म्हणजेच खाजगी, खाजगी म्हणजे प्रायव्हेट फ्रीडम. ओके. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे असं स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला मतदानाचा अधिकार असेल, आहे ना, निवडणुकीत सहभाग घेण्याचा, कोणत्या पक्षात जायचे स्वातंत्र्य असेल. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे कोणता व्यवसाय करायचा, बरोबर आहे. म्हणजे हे 3 स्वातंत्र्य आहे. शैक्षणिक स्वातंत्र्य दिलं का? नाही. कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही? तर शैक्षणिक स्वातंत्र्य. त्यांनी फक्त ह्या 3च स्वातंत्र्याचा विचार केला आहे बेटा, आहे ना राजेश? खाजगी, राजकीय आणि आर्थिक. म्हणून शैक्षणिक स्वातंत्र्य हे लास्कींनी सांगितलेलं नाही. त्यामुळे इथे पर्याय कोणता आला? बरोबर. प्रश्न क्रमांक 36 घ्या. प्राध्यापक लास्की यांनी स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी सांगितलेले उपाय कोणते ते शोधा. इथे तुम्हाला उपाय शोधायचे आहेत. कशाच्या संदर्भात बेटा? स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी. कोणी सांगितलेले? प्राध्यापक लास्की यांनी सांगितलेले. पहिला पर्याय वाचा. कोणत्याच क्षेत्रात विशेष सवलत असू नये. लास्की यांचं म्हणणं होतं की कोणतंच क्षेत्र असं असू नये की जिथे कोणाला काही विशेष सवलती द्यायच्या. सर्व व्यक्ती समान असल्या पाहिजे. बरोबर आहे ना? ओके. खुशबू म्हणते बरोबर आहे. चला, हे वाक्य बरोबर आहे. अधिकार हे दुसऱ्यावर अवलंबून असावे. सारिका सांगते नाही, दुसऱ्यावर कशाला अवलंबून पाहिजे? अधिकार हे दुसऱ्यांवर अवलंबून नसे, म्हणजे हे चूक आहे. ओके. राज्यकारभार हा पक्षपाती असावा. राज्यकारभार हा पक्षपाती असावा. नाही चालत. पक्षपात नको, कारण पक्षपात लोकशाहीत चालणार नाही. म्हणजे हा पण चुकीचा आहे. मग आता अयोग्य पर्याय निवडा. इथे योग्य नाही म्हटलंय बेटा, अयोग्य, चुकीचा पर्याय निवडा. कोणता येणार? 2 आणि 3. म्हणजेच पर्याय कोणता येणार? बरोबर आहे. म्हणजे 36चं उत्तर काय आलं बेटा? त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 घ्या. हेराल्ड लास्की यांनी खालीलपैकी कोणत्या अधिकाराला महत्त्वाचे स्थान दिले? कोणता अधिकार आहे की ज्याला महत्त्वाचे स्थान दिले? इथे अधिकार आहे बेटा. मालमत्तेचा अधिकार, संचार स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार, पिळवणुकीविरुद्धचा अधिकार. कोणाला? मालमत्तेच्या अधिकाराचा तर प्रश्नच नाही म्हणे. शिक्षण दिलं म्हणजे हक्क, अधिकार आणि कर्तव्य समजतात. बरोबर सांगते खुशबू. म्हणून शिक्षणाच्या अधिकाराला त्यांनी महत्त्व दिलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 38 घ्या. लास्कीच्या मते स्वातंत्र्याची उत्पत्ती टिंबटिंबतून होते. कशातून होते? घाई करू नको बेटा. पर्याय वाचा आधी. धर्म, समाज, राज्य आणि हक्क. कशातून होते? कधी पण स्वातंत्र्य हक्कातून मिळतात. बरोबर आहे ना विनोद? ओके. चला, प्रश्न क्रमांक 39 घ्या. समानतेसंबंधीचे प्राध्यापक लास्की यांचे खालील विधान वाचून योग्य पर्याय निवडा. कशाच्या संदर्भातले विधान वाचताय? समानता. कुणाचे? लास्कीचे. आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला विधान वाचा. समानतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. बरोबर म्हणते नेहा? कारण समानता नाही तर स्वातंत्र्य असून उपयोग काय? बरोबर आहे. दुसरा पर्याय घ्या. स्वातंत्र्य व समता परस्पर पूरक आहेत. कारण स्वातंत्र्य असेल तर समता, समता असेल तर स्वातंत्र्य मिळेल. हेही विधान बरोबर मानते नेहा. ओके. पूजा सांगता. विकासासाठी समान संधी म्हणजे समानता होय. बरोबर आहे. विकासासाठी समान संधी. जेव्हा तुम्हाला सर्वांना समान संधी दिली जाईल तेव्हा तुमचा विकास होईल. यालाच आपण समानता म्हटलंय. बरोबर आहे. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहे. म्हणजे कोणतं उत्तर येईल? वरील सर्व. ओके. चला, प्रश्न क्रमांक 40 घ्या. प्राध्यापक लास्की यांचे खाजगी मालमत्ताविषयीचे विचार अचूक निवडा. आहे ना? अचूक निवडायचं आहे म्हणजे बिनचूक निवडायचं आहे, योग्य निवडायचं आहे. सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता आवश्यक आहे. सर्वांगीण विकास करायचा आहे, मालमत्ता आवश्यक आहे का? हो, कारण पैसा नसेल तर विकास कसा होईल म्हणे. बरोबर आहे. 2 मध्ये घ्या. मालमत्ता स्वतः कष्ट करून प्राप्त केलेली असावी असे नाही. चुकीचं आहे म्हणते. स्वतःच कष्ट केलेली पाहिजे आहे ना, असे नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे केलेली असावी हे जर असतं तर बरोबर होतं, पण हे स्वतः कष्ट केलेली नसावी हे चुकतं आहे. तिसरा पर्याय घ्या. संपत्तीधारकांचे लक्ष सत्ता प्राप्ती असते. बरोबर आहे ना? कोणी पण पैशावाला व्यक्ती काय करतो? पैशाच्या माध्यमातून मला कशी सत्ता मिळेल याचा प्रयत्न करतो. म्हणून हे विधान बरोबर आहे. संपत्तीच्या आधारावर समाजात समानता निर्माण होते. नाही म्हणतो. श्रीमंत गरीब असे वर्ग निर्माण होतात म्हणजे असमानता, विषमता. ओके.
म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. मग पर्याय, योग्य पर्याय निवडा. 1 आणि 3 कुठे आहे? क. ओके. नेहा सांगते क घ्या मॅडम. ओके, चालेल. प्रश्न क्रमांक 41 घ्या. प्राध्यापक लास्की यांनी खालीलपैकी कोणत्या लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला? लोकशाही शासन प्रणाली कोणती स्वीकारली? कोणी? लास्की. अ. प्रत्यक्ष लोकशाही, ब. संसदीय लोकशाही, क. अध्यक्षीय लोकशाही, ड. वरीलपैकी नाही. काय सांगतात? प्रातिनिधिक लोकशाही. बरोबर आहे. मग प्रातिनिधिक लोकशाहीचे हे 2 प्रकार आहे. मग याच्यात संसदीय की अध्यक्षीय? इंग्लंडचे आहे म्हणून संसदीय असं नाही बेटा. त्यांचा विश्वास होता, त्यांचं म्हणणं होतं की संसदीय लोकशाहीत किती व्यक्तिप्रमुख असतात? 2 व्यक्तिप्रमुख असतात. मग 2 आहे म्हणजे 1 नामधारी 1 वास्तविक. त्यामुळे वास्तविक व्यक्ती, मग परत इथे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या जबाबदार असतं. म्हणून यांचा विश्वास होता संसदीय लोकशाहीवर, है ना. म्हणून संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला. उत्तर एकदम बरोबर आहे दिनेश. ओके. प्रश्न क्रमांक 42 घ्या. खालील विधान काळजीपूर्वक वाचून अयोग्य पर्याय निवडा. पर्याय कसा निवडायचा आहे? योग्य नसलेला म्हणजे अयोग्य, चुकीचा. अ. निरंकुश सार्वभौमत्वाची कल्पना स्वीकारणे म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याची होळी होय. निरंकुश, ज्याच्यावर अंकुश नाही असं सार्वभौमत्व म्हणजे तुम्ही जे सत्ताधीश झाले त्यांना अमर्याद अधिकार दिले, त्यांच्यावर कोणतंही अंकुश नाही म्हणजे आपलं व्यक्ती स्वातंत्र्य राहील का? नाही ना. म्हणजे त्याची होळी होईल. हे विधान बरोबर आहे म्हणतोय. बरोबर. प्रत्येक संस्था आपल्या कार्यक्षेत्रात सार्वभौम नसते. आता विवाह संस्था आपल्या क्षेत्रात सार्वभौम पाहिजे की नको? तिला अधिकार असावे की नसावे? असावे. अर्थसंस्थेला अधिकार असावे की नसावे? असावे ना. की प्रत्येक ठिकाणी राज्यांनी नियंत्रण ठेवायचं? नाही ना. जर तुम्ही इथे नसते म्हटलं, हे लास्कींचं मत आहे बेटा. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक संस्था ह्या आपल्या कार्यक्षेत्रात सार्वभौम असायला हव्या. त्यांच्यावर राज्याचं नियंत्रण नको. सगळ्या संस्था ह्या एकमेकांशी कोरिलेटेड आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. हे लास्कींचं मत नाही आहे. लास्की सार्वभौम असतात असं म्हणतात. क मध्ये बघा, आर्थिक लोकतंत्राशिवाय राजकीय लोकतंत्र व्यर्थ आहे. जर आर्थिक लोकशाही नसेल, आहे ना, आर्थिकदृष्ट्या सर्व व्यक्ती समान नसतील तर राजकीय लोकशाही आणून उपयोगी का? नाही तर मग पैशावाल्यांच्या हातात सत्ता येते. बरोबर आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. विचार न करता राज्याच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे आत्मवंचना होय. कोणताही विचार करायचा नाही, जसा शब्द राजा सांगेल तसा ऐकणं हे योग्य आहे का? ते आत्मवंचना होय. असं विधान कोणाचे आहे? लास्कीचे. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे उत्तर कोणतं येणार बेटा? ब. प्रत्येक संस्था आपल्या कार्यक्षेत्रात सार्वभौम नसते. हे उत्तर 42चं बरोबर आहे बेटा. 42चं उत्तर काय येणार मग? ब. कारण इथे आपल्याला अयोग्य पर्याय सांगितला. चला, प्रश्न क्रमांक 43 घ्या. 5 वर्षांनी एकदा मतपेटीत मत टाकण्यात कर्तव्याची इतश्री समजणे, है ना, इतिश्री समजणे प्रजातंत्राच्या विरुद्ध आहे. दर 5 वर्षांनी निवडणुका घ्यायच्या, एकदा आपलं मतपेटीत मत टाकायचं म्हणजे आपलं कर्तव्य समजणं, है ना, हे प्रजातंत्राच्या विरुद्ध आहे. हे विधान खालीलपैकी कोणाचे माहिती आहे? पर्याय वाचून घे बेटा नीट. रॉल्स, लास्की, रुसो, मार्क्स. काय सांगतोय? रॉल्स नसेल, कारण न्याय इथे ते स्वातंत्र्य, कर्तव्य. ओके, लास्की म्हणतोय. बरोबर आहे बेटा. लास्कींचं मत आहे की केवळ 5 वर्षांनी मतपेटीत मत टाकलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही आहे. हे तर लोकशाहीच्या विरोधी होईल. आपलं फक्त मत टाकून मोकळं व्हायचं चालेल का? जागरूक पाहिजे ना नागरिक, आणि ती जागरूकता सतत पाहिजे. म्हणून हे विधान कुणाचं आहे? लास्की यांचा. प्रश्न क्रमांक 44 घ्या. प्राध्यापक लास्की यांनी मांडलेली संकल्पना कोणती? आता वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहतो. खाली अ बघा, लोकशाही, ब. साम्यवाद, क. समाजवाद, ड. लोकशाही समाजवाद. काय म्हणते पूजा? लोकशाही. बरोबर आहे बेटा. लोकशाहीचा विचार त्याने पुरस्कार केलेला आहे, पण कार्ल मार्क्सच्या विचाराने ते प्रभावित पण होते. म्हणून साम्यवाद, पण त्यांना साम्यवादातली हुकुमशाही, क्रांती ही अजिबात मान्य नव्हती, आहे ना. पण लोकशाही पण पाहिजे आणि समाजवाद पण पाहिजे अशी अपेक्षा होती त्यांची. म्हणून त्यांनी एक मध्यम मार्ग स्वीकारला, लोकशाही समाजवादाचा. बरोबर आहे ना. म्हणजे त्यांनी मांडलेली ही जगाला दिलेली त्यांची देणगी आहे. लोकशाहीबरोबर समाजवाद आणण्याचा प्रयत्न प्राध्यापक लास्की यांनी मांडला. ही त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. आणि आपल्या भारताचे पंडित नेहरू तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या या विचाराने प्रभावित झालेले होते. म्हणून आपल्या भारतात लोकशाही समाजवाद आणण्याचा विचार पंडित नेहरूंनी या ठिकाणी बोलून दाखवलेला होता. म्हणून त्यांचा विचार कोणता आहे? लोकशाही समाजवाद. ड पर्याय
एकदम बरोबर आहे. शेवटचा प्रश्न घ्या आजचा. प्राध्यापक लास्कींच्या मते संकटग्रस्त शासक वर्ग कधी सहजासहजी हातातील सत्ता सोडत नाही. प्रश्न नीट वाचा. लास्कींचं मत आहे संकटामध्ये असलेले शासक आहे ना, ज्यांच्यावर संकट आलेले असा शासक वर्ग कधीच आपल्या हातातील सत्ता सहजासहजी सोडेल का? नाही. आता ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली कशाच्या आधारावर? इतिहासाच्या आधारावर. यापूर्वी अशा घटना बऱ्याचदा झाल्या की ज्या ज्या राजांवर किंवा शासकांवर संकट आले त्यांनी आपली सत्ता सहजासहजी सोडलेली नाही. तिथे लढले, संघर्ष झालेला आहे. आणि ही घटना इतिहासाचा आधार घेऊन त्यांनी कोणत्या ग्रंथात स्पष्ट केलेली आहे? त्यांची ग्रंथाची नावं बघा खाली दिलेली आहे. अ डेमोक्रेसी इन क्रायसिस, ब मध्ये ॲन इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिक्स, क मध्ये सोशलिझम अँड फ्रीडम आणि ड मध्ये आहे द अमेरिकन डेमोक्रेसी. हे 4 ग्रंथ या ठिकाणी आपल्याला इथे दिलेले आहेत. मग याच्यातला कोणता ग्रंथामध्ये मांडलं आहे? इतिहासाचा आधार, संघर्ष. बरोबर आहे. डेमोक्रेसी इन क्रायसिस या ग्रंथामध्ये त्यांनी हा विचार मांडलेला आहे. कोणता? की जेव्हाही शासक वर्ग सहजासहजी हातातील सत्ता सोडत नाही किंवा संकट समयी. म्हणून हा विचार कशात आलाय? डेमोक्रेसी इन क्रायसिस. बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा भाग 12वा बहुपर्यायी प्रश्नावर आधारित आपण बघितलेला आहे, ज्यामध्ये हेरॉल्ड जे लास्की यांच्या 3ऱ्या भागात आज आपण 15 प्रश्न असे एकूण हेरॉल्ड जे लास्की यांचे 3 भागात 45 प्रश्नांचा विचार आपण केलेला आहे. मित्रांनो, निश्चितच हेरॉल्ड जे लास्की यांचे विचार आपणास समजण्यास या बहुपर्यायी प्रश्नातून मदत झाली असेल, आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवते. आणि आपण थांबूया. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ते आपणास नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके, थँक्यू.